नमस्कार मित्रांनो, आज राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय. तर जाणून घेऊया आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तत्पूर्वी आपण पुढे जाण्यापूर्वी आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, संपूर्ण आठवडा आता राज्यात मान्सूनचा जोर आपल्याला वाढायला दिसणार आहे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग आता दिसू लागलेत. आता काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील हवामान खात्याने जारी केलाय. राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस बरसण्याची देखील शक्यता आहे. आता 20 जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि सोबतच विजांचा कडकडाटासोबत पाऊस बरसणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सकाळी 7 वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातही आज घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसाचा जोर ओसरला असता तेव्हाही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. आता 20 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील, पण घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाने वर्तवण्यात आला. मराठवाड्यातही या आठवड्यात मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भातील वातावरण अजून देखील कोरडेच आहे. रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला असला तरी सोमवारी आता राज्यात पावसाची शक्यता थोडी वर्तवण्यात आली.